जेव्हा काल थोडस झालं की बाबा कोणाचा फोन शेवट झाला, तेव्हा बघितल्यानंतर माझा लास्ट कॉल 8:37 सकाळी झालेला आहे. मग तो जेव्हा विमान जवळ आलं, रेंज मध्ये आलं, कदाचित त्यावेळेस तो लास्ट कॉल असावा. मग त्यावेळेस असं जाणवलं की बाबा हा दादांचा शेवटचा आवाज आहे आणि तो आपण थोडस सांगूयात की बाबा 8:37 पर्यंत तरी जे दादा बोलत होते ते सर्व समावेशक किंवा सगळ्यांसाठी आणि दादांचा शेवटचा आवाज ऐकायला मिळावा सगळ्यांना, असं शेवटचा विषय आला सगळ्यांच्या मनात. म्हणून आम्ही बोललो की बाबा चला हे शेवटचा आवाज दादांचा ऐकूयात आपण. मला फोन आला, मी जस्ट 8:19 वगैरे एका कामासंदर्भात मेसेज केला होता. त्या मेसेज जेव्हा आय थिंक विमान वरती असताना रेंज नसावी, जेव्हा तो लँडिंग साठी जवळ आलं, रेंज मध्ये मेसेज मिळता लगेच फोन केला. म्हणजे ते कामाची तत्परता आहे की अगदी विमानात असताना सुद्धा किंवा माझ्यासारखे फार काही इम्पॉर्टंट नव्हतो मी किंवा त्या लँडिंगच्या टायमिंगला मला फोन करावा किंवा काय, पण तरी प्रत्येक मेसेजला फोन करण्याचं किंवा प्रत्येकाला रिप्लाय देण्याचं त्यांचं जे स्वभाव आहे त्याच्यानुसार त्यांनी तो लास्ट कॉल 8:37 केला. तर एक विषय होता, त्याच्याविषयी आम्ही थोडस बोलत होतो. तर मी सांगितल्यानंतर त्यांनी फक्त मेसेज केला आणि त्याच्यावरती त्यांनी लगेच फोन केला की बाबा मी सगळ्यांना जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आणि आपण सगळे एकत्र राहतोय, तर ह्याच्यावरती तू निवांत राहा, सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू. ऑल रेकॉर्ड ऐकायचा विषय आमचा हा आहे की दादा अगदी फ्लाईटमध्ये असताना ज्यावेळेस रेल्वेमध्ये आले त्यावेळेस देखील एखादा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला तरी ते रिस्पॉन्ड कसे करत होते किंवा त्यांची भावना काय असायची त्या एखाद्या मेसेजवरनं किंवा विषय तत्परतेने त्या कार्यकर्त्याशी बोलायच्या संदर्भात. मी कॉलवर जे ऐकताल तो विषय असा आहे की एका कार्यकर्त्याने त्याची काहीतरी भावना आहे ती कळवायचा प्रयत्न केला होता. दादा फ्लाईटमध्ये होते, फ्लाईट मोड मध्ये असल्यामुळे तो मेसेज त्यांना उशिरा मिळाला. आमचं असं म्हणणं आहे की दादा ज्यावेळेस एक सर्टन रेंज असते हाईटची त्याच्या खाली आले असतील, फ्लाईट मोड मधनं ते कनेक्शन लागले असेल कोणतं, त्यांनी तो मेसेज रीड केला आणि त्यांना विमानातूनच कार्यकर्त्याला संवाद करूशी वाटला. तो संवाद काय आहे तो आपण ऐकला. मला माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला ते वाटलं तुम्ही तुमच्या तसं नाही. बरोबर आहे, परंतु त्याच्यात माणिक समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सुप्या गटात दिलेली आहे. ओबीसी रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले, त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. ओके चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतं तर नाही अंतिम चालेल. ठीक आहे, थँक्यू. विमान अपघाताच्या अगदी 10 मिनिटं अगोदरचं हे दादांचं बोलणं त्यांच्या एका छोट्याशा कार्यकर्त्याशी, तेही थेट संभाषण त्यांनी केलं. म्हणजेच की दादा किती तत्पर होते, किती त्यांना जे काही छोटे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांचासुद्धा मेसेज आल्यावर ते लवकरात लवकर त्यांना फोन करून विचारणा करत होते, म्हणजे लवकरच त्यांना उत्तर देत होते. म्हणजेच की त्या दादांचं कार्यकर्त्यांप्रती प्रेम यावरून दिसून येत आहे की एका छोट्या कार्यकर्त्यालासुद्धा त्यांनी विमानात बसलेले असल्यावरही फोन लावून त्यांना विचारणा केली, त्यांच्या समस्येचं निराकरण केलं. म्हणजेच की दादा यांच्या मनामध्ये कार्यकर्त्यांबद्दल किती आदर होता, किती प्रेम होतं हे आता सर्वसामान्यांनासुद्धा कळत आहे. अशा प्रकारचा दावा जे काही त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी केलेलं आहे की दादांनी विमानातून मला फोन केला होता आणि त्यांचं हे संभाषण आहे. शेवटी आखरी त्यांनी जे काही बोलणं केलं तेच मी तुम्हाला दाखवतो असं त्यांनी सांगितलं आहे. आणि शेवटचे 10 मिनटं अगोदर विमान ब्लास्ट झाला, विमानाचा अपघात झाला, त्याच्या 10 मिनटं अगोदरच हे बोलणं झालं असल्यास त्यांनी सांगितलेलं आहे. घटनेच्या दिवशी सकाळी 8:37 हा कॉल दादांनी केला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणि ऐन अपघात, विमान अपघात झाला त्याच्या 10 मिनटं अगोदर दादांनी कॉल करून एका छोट्या कार्यकर्त्याशी बोलणं केलं असल्याचं त्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे.